नमस्कार रसिक श्रोते हो, मी शंकर खांडेकर सादर करतो एक मराठी कथा. कथेचं नाव झुंज. लेखक आबासाहेब गावते. आप्पाराव माने हे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती. 20-25 एकर जमीन, गावात टोलेजंग वाडा, रंगीत गाडी, खिलार बैलांची जोडी, खास फिरायला घेतलेला घोडा, दारासमोर उभारलेला ट्रॅक्टर, सारं अगदी झकास होतं. शेतातही 8-10 एकर ऊस लावलेला, लिंबू पेरूच्या बागा, शेतातही बांधलेला वाडा, 5-6 दुभत्या म्हशी, 2 तालाचं गडी, 2 विहिरी, 3 बोर, जिकडच्या तिकडं पाईपलाईन, असा आप्पांचा प्रपंच होता. सारं आप्पांनी चिकाटीने उभारलं होतं. कष्टाशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही हे त्यांना माहित होतं. त्यामुळं ते स्वतःही काम करायचे व करूनही तितकंच काळजीने घ्यायचे. घरी लेकरा बाळांनाही कमी नव्हतं. आप्पांना 6 मुली आणि 1 मुलगा होता. चांगली स्थळं बघून पोरी दिल्या होत्या. सुनबी चांगली भरल्या घरची व देखणी दुखणी होती. सगळ्या लेकरा बाळा होऊन त्यांचं प्रपंच मार्गाला लागलेलं होतं. पण माणसाच्या आयुष्यात ऊन सावलीचा खेळ कायम चालू राहतो. आप्पांच्या 2 मुली अगदी चालता बोलता गेल्या. काळजाला झालेल्या जखमेवर पट्टी बांधून आप्पा पुढची वाट चालू लागले. बघता बघता जीवनाची गाडी उताराला लागली होती. अशा वेळी हातातला कासरा पुढच्या पिढीच्या हातात देऊन मोकळं होणं उत्तम. कारण पिढी बदलली की जीवनाच्या वाटाही बदलतात. आप्पांचा एकुलता 1 मुलगा संतोष. 6 मुलींच्या पाठीवर मुलगा झालेला, त्यामुळं सगळ्यांचा तो खूप लाडका होता. वंशाचा दिवा म्हणून त्याची फार काळजी घेतली जायची. संतोषही मोठा गुणी मुलगा. वडिलांच्या पाठीमागे त्यानं सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. तोही चांगलं कष्ट करू लागला होता. शेतात तो नवनवीन प्रयोग करू लागला होता. त्याला चांगलं उत्पन्न मिळू लागलं होतं. रुळलेली पायवाट सोडून नवीन मार्गानं गेल्याशिवाय यशाची शिखरं पुढे दिसत नाहीत याची त्याला जाणीव होती. त्यामुळं कोणतंही काम काळजीपूर्वक करत होता. खूप कष्ट करत होता. त्याची 4 माणसात उडबस होती आणि तेही चांगल्या माणसात. आपल्या कानाच्या चाड्यावर सद्विचाराची मूठ धरलेली असणे गरजेचे असते. कारण तेच विचार पुढे मनाच्या जमिनीत उगवणार असतात आणि त्याला येणाऱ्या भरघोस पिकावरच आपल्या जीवनाची वाटचाल अवलंबून असते. म्हणूनच चांगल्या माणसांचा सहवास जीवनात महत्वाचा असतो. संतोषला आई वडिलांकडून चांगली शिकवण मिळालीच होती. त्यामुळे प्रपंचाची गाडी तो अगदी व्यवस्थित चालवत होता. आपल्या प्रपंचाच्या बागेत वाहणारा समाधानाचा झरा पाहून आप्पांचे मन भरून यायचे. वृद्धांना हवी असते शांती, समाधानाची गोड लके. पण या वयात त्यांच्या समोर प्रचंड वादळच घोंगावत येतात आणि त्यांच्या मनाची घरे उद्ध्वस्त करून जातात. त्यामुळे आयुष्याचा किनारा गाठावयास निघालेली नौका सैरभैर होते आणि मार्गक्रमण कठीण होऊन जातं. वडिलांच्या पाठीमाग कुटुंबाची सगळी जबाबदारी मुलाला सांभाळावी लागते. घरदार, शेतीवाडी, नातीगोती यांची काळजी घ्यावी लागते. बहीण भावावर मायेचं छत्र धरावं लागतं. विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून रीतिरिवाज पाळावे लागतात. चालीरीती, रूढी परंपरा, सण समारंभ यात सहभागी होऊन आपली संस्कृती जपावी लागते. संतोषला या साऱ्या गोष्टीची कल्पना होती. तो सगळं जिथल्या तिथं करत होता. सर्वांना मान पान देत होता. कुणाचा काही कार्यक्रम असेल तर तो आवर्जून उपस्थित राहायचा. रक्षाबंधन, भाऊबीज त्यानं कधीही चुकू दिली नाही. चोळी बांगडी, साड्या, मुलांना कपडे सगळ्यांच्या मनाप्रमाणे घ्यायचा. एखादी बहीण आलीच नाही तर तो स्वतः जाऊन घेऊन यायचा.
फुलाशिवाय झाडा लावं, पाहुण्याशिवाय कार्यक्रमाला शोभा कशी येणार, त्यामुळे तो सर्वांना हमखास बोलवायचाच. त्याची बहीण नंदा हिचा आपल्या एकुलत्या एका भावावर भारी जीव होता. त्यालाही ती फार आवडायची. तिला विचारल्याशिवाय तो नवजुनं काही करतच नसे. अगदी दिवाळीच्या बाजाराचं गाठोडही तिच्याशिवाय सुटत नसे. विचारांचे धागे जुळले की माणसाच्या मनाची गाठोडी एकमेकांसमोर आपोआपच रिकामी होतात. नंदाचं आणि संतोषचं तसंच व्हायचं. तिच्या हातचा स्वयंपाकही त्याला फार आवडायचा. रक्षाबंधन आणि भाऊबीज इतरांची चुकेल, पण त्याची कधी चुकलीच नाही. माणसाचं मन एखाद्या धाग्यात गुंतलं की तो धागा त्याला ओढून नेल्याशिवाय राहत नाही. स्त्रियांचं मन हे माहेरच्या धाग्यात गुंतलेलं असतं व सासरच्या धाग्यात गुंतलेलं असतं. त्यामुळे ते सारखं इकडून तिकडं आणि तिकडून इकडं धावत असतं. नंदाचंही तसंच व्हायचं. त्यामुळे ती अधूनमधून माहेरी जायची व गाठीभेटी घेऊन परत यायची. बहिणीची मुलं त्याला मामा म्हणायची. त्यामुळं सारेच त्याला मामा म्हणू लागले. बघता बघता तो गावाचाही मामा झाला. गावातल्या उत्सवात, यात्रेत, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात तो आवर्जून सहभाग घ्यायचा. गावच्या विकासासाठी तो खूप प्रयत्न करायचा. त्याने बरोबरच्या काही मित्रांना सोबत घेऊन विकासाच्या अनेक योजना गावासाठी राबवल्या होत्या. तरुण मुलं समाजकार्यात उतरल्यामुळं गावचं रूप बदलू लागलं होतं. माणसाची बुद्धी आणि ताकद योग्य कामासाठी खर्ची घातल्यास विकासाची पावले पुढे पडत राहतात. सुखाच्या हिरवळीवरून चालताना माणसाला दुःखाचे डोंगर पुढे आडवे आल्याशिवाय राहत नाहीत आणि ते पार करत असताना माणूस केव्हा खोल दरीत कोसळेल ते सांगता येत नाही. जगाच्या इतिहासात प्रथमच कोरोना नावाचा व्हायरस चीन मधून उदयास आला आणि हा म्हणता त्याने अखंड मानव जातीला आपल्या कवेत घेतलं. चालती बोलती माणसं पटापट मरू लागली. वैद्यक शास्त्रालाही त्याच्या पुढे हात टेकायची पाळी आली. साऱ्या जगातले संशोधक रात्रीचे दिवस करू लागले, पण उपाय काही सापडेना. अथक प्रयत्नानंतर मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, ठराविक अंतर राखणे असे काही उपाय पुढे आले. आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, सरकारी अधिकारी व शासनकर्ते लोकांना वाचवण्यासाठी खूप मोठे परिश्रम घेऊ लागले. शासन स्तरावरून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार, कार्यालये, शाळा सर्व बंद ठेवण्यात आले. जमावबंदी करण्यात आली. लोकांना घराबाहेर न पडण्याची विनंती व आवाहन शासन व प्रशासनाने केले. कोरोना रुग्णालय स्थापून सर्व रुग्णांचा खर्च मोफत करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासनाबरोबरच काही सामाजिक संस्था, सद्विचारी लोक पुढे आले. लोकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या. तरीही कोरोना आटोक्यात येईना. स्मशानात जागा पुरेना एवढी प्रेत येऊ लागली. मानव जातीवर कोरोनानं केलेला भला मोठा हल्ला होता. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी, लोकांच्या सेवेसाठी काही लोकांना तरी घराबाहेर पडणं आवश्यक होतं. कुठं ना कुठं लोकांचा संपर्क येतच होता. अशातच लोक बाधित होत होते. बघता बघता या रोगाची साथ चोहीकडे मोठ्या प्रमाणावर पसरली होती. लोकांना दवाखान्यात जागा मिळेना, ऑक्सिजन मिळेना, पुरेशी औषधे मिळणार. लोकांचे हाल होऊ लागले होते. प्रशासन, आरोग्य विभाग कोरोनाशी प्रयत्न करत होते. अशातच एकाएकी संतोष कोरोना बाधित झाला. एकाएकी त्याला ताप आला, सर्दी खोकलाही आला. त्याला कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं. त्याला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं. साऱ्या कुटुंबाच्या तोंडचं पाणी पळालं, कारण तो एकुलता एक होता. घरचा कुलदीपक होता. थकलेल्या आई वडिलांचा आधार होता. बहिणीचा पाठीराखा होता. गावासाठी समाजसेवक होता. मुलांबाळासाठी पिता होता. त्यामुळे सर्वांना त्याची काळजी वाटू लागली. रुग्णाच्या सोबत थांबण्यातही मोठा धोका होता. सहसा रुग्णांच्या जवळ रुग्णालयातील कर्मचाऱ्याशिवाय दुसरे कोणी नसेच. तेच त्याची सर्वस्वी काळजी घ्यायचे. मृत्यूच्या भीतीने सगळे रुग्णापासून दूर जायचे.
सरकारी निर्बंध कडक होते, तसेच रुग्णांची काळजीही रुग्णालयातच घेतली जायची. आपल्या भावाला एकट्याला रुग्णालयात सोडून जाणं नंदाला योग्य वाटत नव्हतं. जेवढं आपण महत्वाचं तेवढंच त्याचा जीवही वाचवणं महत्वाचं होतं. त्यामुळे नंदा रुग्णालयात थांबली होती. ती त्याला मोठा धीर द्यायची, कारण रुग्णाला आजाराचं संकट पेलण्यासाठी मानसिक आधार देण्याची फार गरज असते. कारण रुग्ण मनाने खचला की संपलं, कोणतंही औषध त्याला बरं करू शकत नाही. त्या कोरोना काळात तर अतिशय भयानक वातावरण होतं. रुग्णाच्या संपर्कात आले तर संसर्ग होईल या भीतीने कोणीही जवळ येत नव्हतं. आणि या कोरोनात तर कित्येक रुग्णांनी भीतीपोटी आपले जीव गमावले होते. नंदा आपल्या भावाची फार काळजी घ्यायची. त्याला खायला प्यायलाही काही कमी नव्हतं. त्याच्या वारंवार तपासण्या सुरू होत्या. एके दिवशी डॉक्टरांनी त्याचा सिटी स्कॅन करायला सांगितला. त्याचा स्कोर खूपच कमी झाला होता असा रिपोर्ट आला. डॉक्टरांनी नंदाला बोलावलं आणि संतोषला इथून मोठ्या दवाखान्यात घेऊन जावा असे सांगितलं. तिला काय करावे ते कळेना. तो चांगला खातोय, औषधे गोळ्या घेतोय, चांगला बोलतोही, आणि अचानक असं कसं काय? माणसांना जीवदान देणारे खरे देव डॉक्टर आहेत, त्यांचं ऐकायला हवं. तिनं तिच्या मुलाला बोलावून घेतलं आणि संतोषला औरंगाबादला घेऊन गेली. आई वडील थकलेले होते. त्यांना ही गोष्ट सांगणं अवघड होतं. त्याच्या बायकोला सांगावं तर ती हरीण काळजीची होती. तिनं तिच्या बहिणीला व तिच्या मुलाला बोलावून घेतलं. संतोषची परिस्थिती सांगितली. तू आहेस तर घे काळजी म्हणत लांबूनच सांगून सारे निघून गेल्या. माणसाच्या अंतःकरणाची खरी ओळख संकटातच होते. शब्दांचे हात पाठीवरून फिरवणारे पुष्कळ भेटतात, पण प्रत्यक्ष मदत करणारे फार थोडे असतात. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यानं रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांचे फार हाल झाले. घरातील नात्यातील सारी दूर पळाली. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सरकारी अधिकारी हेच रुग्णांचे खरेखुरे आधारस्तंभ बनले. संतोषचे उपचार सुरू होते. त्याचं शरीर चांगला प्रतिसाद देत होतं. नंदाला वाटलं जरा 2 दिवस गावाकडून जाऊन यावं. तिनं बहिणीच्या मुलाला दवाखान्यात थांबवलं व ती घरी आली. 1 दिवस कसा नसा गेला. दुसऱ्या दिवशी लगेच संतोषचा फोन आला. अक्का, तू ताबडतोब ये, नसता तुझी माझी भेट होणं अशक्य आहे. नंदा मुलाला घेऊन धावतच हॉस्पिटलमध्ये गेली. संतोषची तब्येत खालावली होती. कुणाला बोलवावं, काय सांगावं, कसं करावं तिला कळेना. सभोवताली दाटलेल्या काळा कुट्ट अंधारात दिवा कुठं शोधावा. घनदाट जंगलातून कोणत्या वाटेनं बाहेर पडावं ती तशीच हिंमत बांधत होती. भावाला धीर देत होती. डॉक्टरांनी त्याला ऑक्सिजनवर ठेवलं होतं. त्याचं शर्तीचं प्रयत्न चालू होतं. झुंजणं हे माणसाच्या हातात असतं, यश नाही. नंदाच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं. एकुलता एक भाऊ, सोन्यासारखं घरदार, सुखाचा प्रपंच, काहीच कमी नाही. आणि एकाएकी कसं हे संकट कुठून आलं कुणास ठाऊक. माझ्या देवासारख्या भावाच्या माग लागलं. कसं बाहेर पडावं यातून. कुठलं औषध तरी आणावं. कोणत्या डॉक्टरांना बोलवावं. कोणत्या देवाला हात जोडावं. देवानंही देवळाचं दार बंद करून घेतलंय. त्यालाही गिळायला बसलाय हा कोरोना. कुणा पुढे पदर पसरावा, कुणाला भीक तरी मागावी. काय चाललंय हे. पृथ्वीवरची सारी माणसं उचलून यमाला स्वर्गात नेऊन ठेवायची आहेत की काय, काही कळत नाही. तिला अन्न पाणी गोड लागेना.
तिच्या नजरेचा कॅमेरा सतत संतोषवर होता. काळीज धडधडत होत. ती मन खंबीर करून होती, पण त्यावर भीतीचे दारुगोळे आदळत होते. मनाची तटबंदी ढासळत होती. तेवढ्यात एकाएकी ताई असा आवाज आला. संतोषने एकदा डोळं भरून नंदाकडे पाहिलं आणि एकाएकी मान टाकली. त्याची झुंज अपयशी ठरली. मृत्यूच्या जबड्यात जाऊन तो कायमचा विसावला. नंदानं त्याच्या देहाला मिठी मारली आणि मोठमोठ्याने आक्रोश करू लागली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला बाजूला ओढलं. तिची समजूत घालण्याचा ते प्रयत्न करू लागले, पण ती बेभान झाली होती. आसवांच्या नद्या ओसांडून वाहत होत्या. आता काय सांगू मी थकलेल्या आई बाबांना, वहिनींना कसं सांगू तुझ्या कपाळाचं. मामा कुठं दाखवू मी पोरांना. बाबा कुठं आहेत. या बाच्यांच्या प्रश्नाला काय उत्तर देऊ मी. कोणत्या पुस्तकात सापडतील मला या प्रश्नांची उत्तर. नाही, आता काही नाही. विझलेल्या दिव्याची ज्योत पुन्हा कधीही पेटणार नाही. कधीही पेटणार नाही. धन्यवाद.